मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध होत असताना माझे सर्व उमेदवार, कार्यकर्ते, मतदार यांच्याशी संवाद करण्यासाठी महत्त्वपूर्ण जी बैठक होते याला ज्यांनी नुकतंच या ठिकाणी संबोधित केलं त्या महिलांच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, शहराचे पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी श्री संतोष पवार, जिल्ह्याचे अध्यक्ष श्री उमेश पाटील, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले तौकीबाई शेख, राजेंद्र कलंदरी, अप्पाजी मेत्रे, चंद्रकांतजी दायमा, वसीमजी बुराण, श्रीनिवासजी कोंडी, आनंद मुस्तारे, शशी कांबळे, अनिलजी उकरडे, चित्रताई कदम, जी युवकांचे अध्यक्ष सुहास कदम, वर्षाताई शिंदे, संध्या सोनवणे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पक्षाचे सर्व सन्मान्य उमेदवार, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि शहराच्या सर्व दूर भागातून या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रदीर्घ कालावधीच्या नंतर राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत्या. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यापासून पंचवार्षिक निवडणुका होत गेल्या. यावेळेला सुद्धा या निवडणुका 22 सालामध्ये अपेक्षित होत्या. करोनासारख्या महामारीच्या संकटामध्ये संपूर्ण जग त्यावेळेला प्रचंड प्रमाणावरती आपत्ग्रस्त झालं होतं. त्यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला पुढे ढकलाव्या लागल्या. मधल्या कालावधीमध्ये राज्यामध्ये राजकीय दृष्ट्या फेरबदल होत गेले. या साराचा परिणाम एका बाजूला होत असताना आरक्षणाच्या निमित्ताने काही याचिका उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होते. 50% आरक्षण, 50%पेक्षा अधिक आरक्षण या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या प्रदीर्घ काळ लांबलेल्या आहेत त्या सुद्धा 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले गेले. त्याच्यामुळे 27 सालामध्ये दुसरी टर्म संपली असती, परंतु इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर निवडणुका होत असल्यामुळे समाजाची नाळ जोडलेला कार्यकर्ता, जो पक्ष समाजासाठी सतत काम करत असतो, त्या पक्षाला अधिक पद्धतीचं पाठबळ लोकांचं त्या निमित्ताने मिळत असतं. सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये दीर्घकाळ आदरणीय पवार साहेबांना मानणारा एक वर्ग या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती राहिला.
पण तुमचे आणि माझे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना मानणारा वर्ग सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये. सोलापूर सारखं शहर एका बाजूला कर्नाटक राज्याची हद्द त्या ठिकाणी लागते. कापड उद्योगामध्ये, चादर उद्योगामध्ये प्रसिद्ध असलेलं शहर, साधू संतांच्या विचारधारेत असलेलं शहर, उंची सारखं या राज्यातलं सर्वाधिक मोठं धरण असलेला हा जिल्हा, अलीकडच्या कालावधीमध्ये शेती आणि शेतीच्या प्रगतीमध्ये, उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणावरती भर टाकणारा जिल्हा. अशा गुणवैशिष्ट्याचं सोलापूर जिल्ह्याचं महत्त्व, सोलापूर शहराचं महत्त्व या राज्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. अशा वेळेला या शहरातल्या पायाभूत सुविधा, विशेष करून शहरामध्ये राहणारे नागरिक आणि शहरामध्ये येणारे पर्यटक, भाविक, येणारे फ्लोटिंग पॉप्युलेशन ही लक्षामध्ये घेतली तर पिण्याच्या पाण्याची गरज खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये काही वर्षापूर्वी उलटी धरणातून या शहरामध्ये पाणी आणण्याचं ठरवलं गेलं. राज्यामध्ये त्यावेळेला आम्ही मंडळी सुद्धा सत्तेवरती होतो. नंतर या बाबतीमध्ये पाठपुरावा त्या ठिकाणी होत गेला. पण तो आज शहरामधल्या मायमौलींची स्थिती जर का आपण पाहिली तर मुबलकपणाचं पाणी पुरवठा या शहरामध्ये होत नाही. काय त्याच्यातली कारणं आहे त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण मनोनिग्रहाने या राज्यामध्ये काम करणारा एक आश्वासक नेता, ज्यांची विश्वासार्हता जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, ज्याला पॉलिटिकल क्रेडिबिलिटी म्हटली जाते, राजकीय विश्वासार्हता म्हटली जाते, जनतेच्या जवळ दिलेल्या प्रत्येक शब्दाची उकल नव्हेच तर त्याची पूर्तता करण्याचं सामर्थ्य ज्या नेतृत्वामध्ये आहे त्या नेतृत्वाचं नाव आहे अजितदादा पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान त्या ठिकाणी वाटतोय की अशा वेळेला या कार्यकुशल नेतृत्वाच्या माध्यमातून काम करत असताना या शहरातल्या अनेक प्रश्नांची उकल आपल्याला त्या ठिकाणी करायची. मला याही गोष्टीची जाणीव आहे. ज्या वेळेला आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याला आमच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आम्ही नेमका काय विचारधारेतून काम करणार आहोत, पण आम्ही स्पष्ट केलं आम्ही सर्वजण 40 वर्ष राजकारणामध्ये आहोत. ते धर्मनिरपेक्ष विचाराच्या सिद्धांतावरती आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा आमच्या रोमारोमामध्ये विचार त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करत असताना, जनतेची सेवा करत असताना या विचारापासून आम्ही तसूभर सुद्धा बाजूला गेलेलो नाही. आणि म्हणून आमचा एनडीए मधला सहभाग बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी त्या ठिकाणी होता. समाजाचं हित करायचं असेल, राज्य आपलं विकसित आहे पण राज्य अधिक प्रगतीपथावरती न्यायचं असेल, या देशातील पायाभूत सुविधा मिळणारं जाळं म्हणून अधिक आपल्याला गतिमान करायचं असेल, मुंबईसारखं शहर आपल्या राज्याची आर्थिक राजधानी आहे, या देशाची आपली राजधानी आहे, या देशाची आर्थिक राजधानी आहे. जगातली जी काही महत्वाची शहरं त्या ठिकाणी म्हटली जातात त्याच्यामध्ये मुंबईचं महत्त्व अधिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी. अशा वेळेला या राज्याच्या प्रगतीपथावर जाण्यासाठी आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. त्याचा पुरस्कार आदरणीय भुजबळ साहेबांनी केलं. प्रफुल्लभाई असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, दत्ता भरणे असतील, आम्ही सर्वांनी एक सामुदायिक निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला की राज्याच्या प्रगतीपथासाठी, बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी राज्यातला आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. लोकसभेमध्ये यश नाही मिळालं की केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं नाही असं नाही. देशभरामध्ये एक वेगळ्यापेक्षा अवयव उठवण्यात आली होती की देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी आलं तर संविधान धोक्यामध्ये. आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये एकंदर देशभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ संविधानामध्ये आदिवासी बांधवांना आरक्षण दिलं. त्यांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यामध्ये विरोधक त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने यशस्वी झाले. याचा परिणाम महाराष्ट्रासारख्या या संबंध प्रगतीपथावरती असलेल्या राज्यामध्ये 31 जागांच्या वरती महाविकास आघाडीला यश मिळालं. महायुतीला 17 जागांच्या वरती समाधान मागावं लागलं. त्याच्यामुळे सार्वत्रिकच राज्यामधलं वेगळं वातावरण निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली होती. विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही ज्यावेळेला सामोरं गेलो त्याला राज्यातील आमचे काही महत्वाचे नेते सुद्धा आम्हाला सोडून गेले. त्यांना असं वाटलं होतं की अजितदादाचं वलय संपलंय. त्या सर्वांना असं राज्यभरामध्ये वाटलं गेलं होतं की महाविकास आघाडीला इतकं प्रचंड प्रमाणावरती यश लोकसभेला मिळाल्याच्या नंतर जवळपास 7-8 मुख्यमंत्री पदाचे दावेदार तयार झाले होते. 101 मंत्रिपदाची शपथ घ्यायला तयार झाले होते. पण अशा वेळेला ही कल्याणकारी योजना या राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम मांडली गेली. होय, मला अभिमान या गोष्टीचा आहे. या राज्याला
1 मे 1960 साली या राज्याची स्थापना झाली. 65 वर्ष पूर्ण झाली. या 65 वर्षामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प म्हणणारा नेता कोण आहे तर त्याचं नाव अजितदादा पवार आहे. याचं मला अभिमान या ठिकाणी मानतो. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सुद्धा अर्थसंकल्प दीर्घकाळ त्यांनी मांडला. ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील या राज्याचे नेतृत्व करत होते, आदरणीय पवार साहेबांनी नेतृत्व करत होते, त्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांनी अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणात मांडला. पण अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वस्पर्शी होता. त्याचा उल्लेख रुपालीताईंनी या भाषणामध्ये या ठिकाणी केला. एक क्रांतिकारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासात अजितदादांनी त्या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडली. लाडकी बहीण ही योजना मांडत असतानाच ठामपणाने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये कष्टकरी असलेल्या माझ्या महिला भगिनींसाठी 1500 रुपये थेट पद्धतीने राज्य सरकारकडनं दिलं जाईल असं अभिवचन त्या कालावधीमध्ये दिलं. विरोधकांनी आवे उठवली. ही योजना जर काय राबवली गेली राज्य कर्जबाजारी होईल. राज्याला पगार देण्यासाठी सुद्धा पैसे त्याकडे उरणार नाही. अनेक जण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यासाठी गेले. मनोनिग्रहाने ठाम विश्वासाने महायुतीच्या सरकारने योजना राबवली आणि आदिती त्या खात्याचे मंत्री असताना 2,35,00,000 महिलांच्या पर्यंत लाभ त्या कालावधीमध्ये पोहोचला. हा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी कृषी प्रधान जिल्हे आहेत. थकीत असलेली वीज पंपाची माफी त्या कालावधीमध्ये केली गेली. जवळपास 1500 कोटी रुपयाची. राज्यामधलं वातावरण झपाट्याने बदललं. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये प्रस्थापित झालं आणि या सरकारच्या माध्यमातून गेले वर्षभर आपण त्या ठिकाणी काम करतो. पण मला आज या सोलापूरच्या भूमीमध्ये ठामपणाने या ठिकाणी सांगायचं म्हणजे अल्पसंख्याक समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. राज्याच्या इतिहासात 1960 सालापासून जेवढी तरतूद अल्पसंख्याक समाजाच्यासाठी त्या विभागासाठी झाली असेल तेवढी तरतूद त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तरतूद याच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमचे आणि माझे नेते असलेले अजितदादांनी आग्रहपूर्वक त्या ठिकाणी करून घेतली आणि आज किमान 2,000 कोटी रुपयाचा निधी अल्पसंख्याक समाजासाठी उपलब्ध करून देण्याचं धाडस अजितदादांनी त्या ठिकाणी झालं. ज्यांनी टीका केली की एनडीएमध्ये गेल्यानंतर अल्पसंख्याक समाजासाठी आपण काय करू शकतो, कृतीने उक्तीने ठामपणाने या गोष्टीची अंमलबजावणी करत दादाने हा निर्णय त्या कालावधीमध्ये निश्चितपणे घेतला. मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात या राज्याने एक अल्पसंख्याक समाजाचा मुख्यमंत्री पाहिला तर बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या रूपाने त्यांनी पाहिलं. एक गतिमान प्रशासनावरती पकड असलेलं नेतृत्व अंतुले साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राने त्या कालावधीमध्ये अनुभवलं. या देशातली पहिली कर्जमाफी कोणी केली ती बॅरिस्टर अंतुलेंनी केली. आज मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष आज पुस्तक अंतुले 1,000 कोटी रुपयाचा नियत आहे. मग अशी रुपालीता या ठिकाणी म्हणाले मी ज्यावेळेला 2010 सालामध्ये अर्थसंकल्प मांडला होता त्याला 25 कोटी रुपये त्याचं भांडवल. मला नवाब मलिकांनी विनंती केली भाषणात की मी 50 कोटी केलं मी 2010 सालामध्ये सांगतोय. आज भाग भांडवल पूर्णपणे 800 कोटी रुपयावरती नेलं. पण या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सच्चर समितीची अंमलबजावणी करण्यासाठी जी जी धोरणं त्याच्यामध्ये केली गेलेली आहेत या प्रत्येक गोष्टीची उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असणारा निधी याच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केलेला आहे. आज अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादीकडे दत्तामामा आता गेले त्यांचा कार्यक्रम आहे इंदापूरला त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग होता माणिकरावांच्याकडे होता. आता हा विभाग दस्तूरखुद्द अजितदादांच्याकडे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या राज्यातल्या सर्व अल्पसंख्याक समाजासाठी व्यापक पद्धतीच्या योजना राबवण्याचा कणखरपणाची भूमिका या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने त्या ठिकाणी नेणार आहे. आज या शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काही घरकुलाचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अधिक काही प्रभावीपणे त्या ठिकाणी काम करत असेल या साऱ्या गोष्टीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण पुण्यनगरीमध्ये ना पिंपरी चिंचवडचा कायापालट कशामध्ये झालाय ते आपण पाहू शकता. होय नागरिक वस्तीचा सुद्धा अभ्यास करण्याची मानसिकता नेतृत्वाकडे असावी लागते. एकेकाळी पुण्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होतं. कारभारी बदला अशी पुणेकरांना हाक ज्यावेळेला दिली गेली त्याला पुणेकरांनी अजितदादांच्या समर्थ नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली. पिंपरी चिंचवड नगरपालिका ज्यावेळेला स्थापन झाली त्याला या राज्यातली सर्वाधिक श्रीमंत असलेली नगरपालिका म्हणून ओळखली जात होती. त्या भागातलं औद्योगिकरण त्या भागातलं नागरीकरण झपाट्याने वाढत. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला संविधान दिले घटना दिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. आज सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले राज्याचे प्रांत अध्यक्ष तथा रायगडचे भाग्यविधाते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पुढील कार्यक्रमासाठी जाण्यासाठी आपली सर्वांची रजा घेतली, ते आदरणीय दत्तमामा भरणे, आदरणीय उमेशजी पाटील, संतोषजी पवार, वर्षाताई शिंदे, जुबेरजी पागवान, चंद्रकांतजी दायमा, वासिमबाई बुरा, सुधाताई सोनवणे, सध्याताई सोनवणे, सुहासजी कदम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बांधव आणि माझ्या महिला भगिनींनो, खरं तर राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब हे गेले 3-4 दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. ठाणे महानगरपालिका असेल, काल छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर जालना महानगरपालिका, काल सायंकाळच्या परभणी महानगरपालिकेच्या सभा, आज नांदेडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नांदेडकरांनी दिलेला प्रतिसाद असेल आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होत सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी आदरणीय प्रांताध्यक्ष आपल्यामध्ये आलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण निवडणुकांना सामोरं जातो. गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय अजितदादांच्या बाजूने कौल दिला आणि खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची पताका घेऊन चालणारे आदरणीय दादा हेच खऱ्या अर्थानं जे संविधान बदलाची भाषा करतात त्यांना चोखपणे उत्तर देऊ शकतात, हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं. आज आपल्यामध्ये येत असताना मनाला एका गोष्टीचं समाधान वाटतं. ज्या भागामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने 18 पगड जाती जमाती 12 बलुतेदारांना घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा समाजामध्ये मांडत असताना सर्व जाती धर्माची लोक एका मांडवात बसली पाहिजेत, एका छताखाली आली पाहिजेत, गुण्या गोविंदाने समाजामध्ये नांदली पाहिजेत, जातीपातीचं राजकारण बाजूला सारून या सगळ्यांना समाजामध्ये सन्मानाने वागणूक दिली गेली पाहिजे, हा विचार जर मांडणारा कुठला पक्ष असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो, समाजातल्या शेतकरी, कष्टकरी, कामगार रंजल्या गांजल्यांची सेवा करत असताना बोले तसे चाले त्याची वंदावी पावले म्हणत खऱ्या अर्थानं आदरणीय दादांनी जे शब्द महाराष्ट्रातल्या जनतेला दिले त्या पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं जीवाची पाणी लावली. या सगळ्यामध्ये आमच्या महिला भगिनींसाठी सुद्धा आर्थिक सबलीकरण, सक्षमीकरणाच्या माध्यमातून काम करत असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली, विरोधकांनी किती टीका केली, किती टोकाचा विरोध केला, वेळप्रसंगी विरोधक कोर्टात गेले, तरी सुद्धा आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून अतिशय पारदर्शकपणे ही लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या विभागामधून ही योजना पूर्ण केली जाते आणि ही करत असताना आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की ज्या पद्धतीने महिला उत्तम मॅनेजमेंट गुरु म्हणून संपूर्ण कुटुंब सांभाळतात, संपूर्ण घराचं नियोजन करतात, राजकारणामध्ये जर त्यांना संधी दिली तर समाजकारण आणि राजकारण पेलत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या महिला भगिनी करत असतात. म्हणून आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्या घड्याळाच्या चिन्हावरचे उमेदवार असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते जे काम करतात त्यांना या भागामधून उमेदवारी दिलेली आहे. तो जाणार आहे, नंतर कार्यक्रम हा व्यवस्थित होणार आहे. गुरुवारी होणाऱ्या आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आजची ही सभा आयोजित केलेली आहे. आपले सर्वांचे नेते, या राज्याचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय रुपालीताई, आपल्या सोनवणेताई, सगळेच राज्याचे सगळे पदाधिकारी, आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, सर्वच सेलचे सगळे आजी माजी प्रमुख, सर्व आजी माजी नगरसेवक, आजी माजी गटनेते, आजी माजी महापौर, उपमहापौर, सर्व, मी सर्वांची नावं मुद्दामून घेत नाही, सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार बंधू आणि भगिनींनो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा,
ही विनंती करण्यासाठी आदरणीय तटकरे साहेब आज आपल्या सोलापूरमध्ये आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपले सर्वांचे नेते, या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा एक विचार, आपण सगळे उमेदवार गेली 8 दिवस एक चांगल्या प्रकारचा प्रचार आपण सगळेजण घरोघरी करताय. अजूनही आपण सर्वांनी आपला हा प्रचार घरोघरी जाऊन आपल्या पक्षाचा विचार, आपल्या पक्षाचा ध्येय धोरणं हे प्रत्येकाने आपापल्या घरोघरी पोहोचवली पाहिजे. आणि विशेषतः माझ्या महिला भगिनींना पण उमेदवारांना विनंती करायची की आपण स्वतः महिलांना स्वतः किचनमध्ये जाऊन त्यांच्या चुलीपाशी जाऊन निश्चित प्रकारे आपल्या पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ, त्या घड्याळाला मतदान देणं का गरजेचं आहे. उद्या सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून या सोलापूरच्या विकासासाठी निश्चित प्रकारे एक खमका नेता जो राज्यामध्ये दिलेला शब्द तो पाळतो आणि एक आपल्या भागामध्ये यापूर्वीही विकासाच्या बाबतीमध्ये ज्या माणसाने आपल्याला सहकार्य केलं त्याचा विचार आपण सगळ्यांनी घरोघरी पोहोचवला पाहिजे. मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांनी एक विनंती करतो, आपण सर्वजण इथं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि आपली युती आहे, त्यामुळं धनुष्यबाण आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह आपल्या सर्वांना मतदान करायचंय. आपण निश्चित प्रकारे ते मतदान आपण सर्वांनी करावं. आणि मी दुसरं सांगतो की आपण सरकारमध्ये आहोत. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळी मंडळी जेणेकरून एक चांगलं काम करतायत आणि या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास हे राज्य कसं पुढे जाईल या बाबतीमध्ये सगळीच मंडळी बघतायत. त्यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे या सर्वांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे. सोलापूर शहराचा विचार केला तर थोडी युती आपली वेगळी आहे. शेवटी आपले उमेदवार हे निश्चित प्रकारे दिलेले उमेदवार हे चांगले आहेत. एक उद्या कुठेतरी आपल्या सोलापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीमध्ये जो सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न हे करतील हा विश्वास आज आपल्या सर्वांना आहे. आणि आपला पक्ष तुम्हा सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा एक त्यांचा वारसा घेऊन चालणारा पक्ष आहे. निश्चित प्रकारे या विचाराला आम्ही आपला पक्ष कधीही तडजोड केलेली नाही. सर्व धर्म समभाव, हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या, आम्ही सगळे भाई आहोत. आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे. हे निश्चित प्रकारे याप्रमाणे आपलं पक्ष हे काम करतोय. आणि या राज्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्यामध्ये ज्या वेळेस माझ्या अल्पसंख्याक समाजाबद्दल एखादा कुठला नेता जर चुकीचं बोलला तर त्या नेत्याला ठणकावून सांगणारा या राज्यामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार. हे त्याचं नाव आहे. हे पण बंधून आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आता थोडे दिवस राहिलेले, आता हे जास्त बाकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाने आपापल्या वार्डामध्येच थांबा. बाहेर दुसऱ्या वार्डामध्ये अजिबात जाऊ नका. आपल्या वार्डामध्ये जाऊन बाहेरचे मतदान कुठले आहेत आपल्या गावातले मतदार पुढे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार महत्वाचा आहे. रोड शो वगैरे आता ते करण्याची काही गरज नाही. जेवढं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरचाल, प्रभागामध्ये मतदारांच्या भेटी घ्याल, त्याचा फायदा हा आपल्या सर्वांना आपल्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी निश्चित प्रकारे त्याची काळजी ही माझ्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यात पूर्वी या शहराचा मी पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय दादा यांच्यामुळं काम करण्याची मिळाली होती. आणि करोनाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या आम्ही सुद्धा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न या शहरासाठी केलेला आहे, या शहराच्या विकासासाठी केलेला आहे. अजूनही आपल्याला काम करायचंय, आदरणीय काम करायचंय. त्यासाठी तुम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना एक मतदान करा. त्यांना एक चांगल्या प्रकारचं मतदान करून बोरघोस मतात निवडून द्या. ही आपल्या सर्वांना मी कळकळीची आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण सर्वांनी घड्याळाला बटन दाबा ही विनंती करून